नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, 700+ पदांची परमनंट पदांची जाहिरात आलेली आहे. डायरेक्टली तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा मिनिस्ट्री ऑफ डिफेन्समध्ये जॉब भेटत आहे, ज्यामध्ये तुम्ही फक्त 10वी पासवरती ऑनलाईन अप्लाय करू शकतात. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत, A to Z माहिती. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अंतर्गत या ठिकाणी नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याच्या अगोदर आपण याची शॉर्ट जाहिरात पाहिलेली होती. आता ऑफिशियल वेबसाईटवरती फुल जाहिरात या ठिकाणी पाहू शकता. आजच याची प्रसिद्ध झालेली आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन करायची लिंक देखील याची आलेली आहे. डिटेलमध्ये माहिती आपण बघूयात. त्यासाठी हा व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत पाहत राहा, जेणेकरून तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस, एज्युकेशन क्वालिफिकेशन, पद, संपूर्ण माहिती भेटणार आहे. एक्झाम कशी होणार आहे ते देखील याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे. ह्या जाहिरातीची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही पाहू शकतात. तर बघा मित्रांनो, आर्मी ऑर्डनन्स क्रॉप्स या ठिकाणी ह्या डिपार्टमेंटमध्ये ही जाहिरात आलेली आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा तुम्हाला जॉब असणार आहे. ऑल ओव्हर इंडियामध्ये तुमचं जॉब लोकेशन असणार आहे. तर बघा कुठली कुठली पदं भरली जात आहेत, संपूर्ण माहिती पाहूयात आपण. या ठिकाणी म्हटलं आहे ऑल इंडिया सर्व्हिस लेबलिटी असणार आहे. सिलेक्टेड कॅन्डिडेट, पूर्ण भारतामध्ये या ठिकाणी कुठंही तुम्हाला पोस्टिंग दिलं जाऊ शकतं. आणि महाराष्ट्रामध्ये देखील याच्या वेगळ्या वॅकेन्सी मित्रांनो ठेवण्यात आलेल्या आहेत. तर बघा, मटेरियल असिस्टंटसाठी टोटल 19 वॅकेन्सी आहेत. बघा, UR, EWS, OBC, SC आणि ST अशा पद्धतीने या ठिकाणी ह्या कॅटेगरी तुम्हाला पाहायला भेटतील. प्रत्येक कॅटेगरीला अशा वेगवेगळ्या वॅकेन्सी आहेत. त्याच्यानंतर ESM आणि PWD साठी वेगळ्या वॅकेन्सी देखील असणार आहेत. बघा, मटेरियल असिस्टंट ही जी पोस्ट आहे, याला तुम्हाला 7व्या वेतन आयोगानुसार 29,000 ते 92,000 इतका पेमेंट असणार आहे. आता प्रत्येक पदासाठी लेवल वेगवेगळी असणार आहे पेमेंटची. त्यानंतर बघा, ज्युनियर ऑफिस असिस्टंट या पदासाठी टोटल 27 वॅकेन्सी भरल्या जात आहेत. याची पात्रता तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यासाठी डिटेलमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहत आहोत. बघा, त्याच्यानंतर सिव्हिल मोटर ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेड 4 पोस्ट आहेत. त्यानंतर बघा, टेले ऑपरेटर ग्रेड 2 14 पोस्ट आहेत. फायरमॅनसाठी सर्वात जास्त 247 पोस्ट आहेत. त्यानंतर कार्पेंटर आणि जॉइनरसाठी 7 वॅकेन्सी आहेत. पेंटर आणि डेकोरेटरसाठी 5, MTS साठी देखील वॅकेन्सी आहेत मित्रांनो 11 आणि ट्रेसमेन मेटसाठी या ठिकाणी 389, असे मिळून 700 वॅकेन्सी या ठिकाणी ह्या निघालेल्या आहेत. तर आता बघा, ही जी जाहिरात आहे याच्यासाठी तुम्हाला तुमचं आरक्षण जे आहे त्यानुसार अर्ज करता येणार आहे. प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या वॅकेन्सी ठेवण्यात आलेल्या आहेत. बघा, आता स्टेटनुसार देखील वॅकेन्सी आहेत, ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं महाराष्ट्रासाठी वेगळ्या वॅकेन्सी आहेत. महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे महाराष्ट्रामधून, तर त्यासाठी वेगळ्या वॅकेन्सी असणार आहेत महाराष्ट्रामध्ये देखील, किंवा तुम्ही ऑल ओव्हर इंडियामधून कुठल्याही स्टेटमध्ये देखील फॉर्म भरू शकतात. साऊथर्नमध्ये आपलं महाराष्ट्र स्टेट येतं, ज्यामध्ये बघा JOA यासाठी एक आहे. टेली ऑपरेटर ग्रेड 2 ची पोस्ट आहे, त्यासाठी वॅकेन्सी आहेत. फायरमॅनसाठी आहेत, MTS साठी आहेत, ट्रेसमेंट मेटसाठी देखील वॅकेन्सी इथं तुम्हाला पाहायला भेटतील. आता बघा, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे याच्यासाठी. सर्वात अगोदर तुम्ही इंडियन सिटीजन असणं गरजेचं आहे. त्याचसोबत बघा, आता क्वालिफिकेशन, जसं की पहिली पोस्ट आहे मटेरियल असिस्टंटसाठी. त्यासाठी एज तुमचं 18 ते 27 वर्ष लागेल. एज रिलॅक्सेबल तुम्हाला या ठिकाणी असणार आहे, जसं की OBCसाठी 3 वर्ष असतं, SC ST साठी 5 वर्ष अजून सूट असते, एक सर्व्हिसमॅनसाठी, PWD साठी अशा पद्धतीने एज रिलॅक्सेशन देखील तुम्हाला असेल. बघा, मटेरियल असिस्टंट ही जी पोस्ट आहे यासाठी ग्रॅज्युएट तुमचं मागितलेलं आहे. एनी डिसिप्लिनमधून, कुठल्याही शाखेमधून तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे किंवा डिप्लोमा झाला आहे मटेरियल मॅनेजमेंट किंवा डिप्लोमा इन इंजिनिअरिंग झालेलं आहे, तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकतात. तर ग्रॅज्युएशनवरती देखील या पदासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार आहे मटेरियल असिस्टंट या पदासाठी डायरेक्टली. त्यानंतर बघा, ज्युनियर ऑफिस असिस्टंट हे जे पद आहे 18 ते 25 वर्ष वयोमर्यादा, एज रिलॅक्सेशन असणार आहे. याच्यासाठी तुमचं 12th पास असणं गरजेचं आहे. त्याचसोबत त्यांनी म्हटलेलं आहे टायपिंग स्पीड तुमचा 35 वर्ड पर मिनिट इन इंग्लिश ऑन कॉम्प्युटर, किंवा हिंदी तुमचं या ठिकाणी 30 WPMचं टायपिंग असेल तरी देखील या दोन्हीपैकी एक टायपिंग तुमची या ठिकाणी लागेल. ज्युनियर ऑफिस असिस्टंट या पदासाठी फक्त 12वी पासवरती तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन करता येणार. त्यानंतर बघा, सिव्हिल मोटर ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेड या पदासाठी देखील 18 ते 27 वर्ष वयोमर्यादा आहे. तुमचं 10वी पास तुम्ही असाल तर या पदासाठी अप्लाय करू शकतात. सिव्हिल ड्रायव्हिंग लायसन हेवी व्हेकलचं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला या ठिकाणी ड्रायव्हिंगचा असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, टेले ऑपरेटर ग्रेड 2 ची पोस्ट आहे. यासाठी तुमचं 10+2 10वी पाहिजे आणि त्यामध्ये तुमचा इंग्लिश कंपल्सरी सब्जेक्ट देखील असणं गरजेचं आहे. 12वीमध्ये तुमचं इंग्लिश कंपल्सरी सब्जेक्ट पाहिजे. 10+2 म्हणजे 12वी मागितलेलं आहे. आणि तुमचं या ठिकाणी प्रोफिशियन्सी मागितली इन हँडलिंग इन PBX बोर्ड
PBX बोर्ड जो आहे तो हँडल तुम्हाला करता आलं पाहिजे. आता हे डिजिटेबल जे आहे ते तुम्ही स्किप करू शकतात, जसं की स्पोकन इंग्लिश तुम्हाला फ्लुएन्सी पाहिजे असं मागितलेलं आहे, कारण की टेली ऑपरेटरची पोस्ट आहे. त्यानंतर बघा पुढची पोस्ट आहे फायरमॅन. फायरमॅनसाठी 18 ते 25 वर्ष वयोमर्यादा आहे. तुमचं मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वी पास पाहिजे कुठल्याही शाखेमधून, तर तुम्ही अप्लाय करू शकतात. इथं त्यांनी दुसरं काही मागितलेलं नाही. इसेन्शियलमध्ये या ठिकाणी फक्त 10वी पास त्यांनी मागितले फायरमॅनसाठी. त्यानंतर बघा कार्पेंटर आणि जॉइनरसाठी मॅट्रिक्युलेशन पास मागितलेलं आहे, म्हणजे फक्त 10वी मागितलं आहे, परंतु सर्टिफिकेट मागितलेलं आहे त्यांनी ITIचं 3 इयर्सचं ट्रेनिंग किंवा एक्सपिरियन्स असेल ॲक्च्युअल वर्कचा त्या ट्रेडचा कार्पेंटरचा, तर अप्लाय करू शकतात. पेंटर आणि डेकोरेटर यासाठी देखील 10वी आणि ITI झालेलं पाहिजे किंवा एक्सपिरियन्स असेल तरी देखील चालेल. MTSची पोस्ट आहे बघा. आता फक्त MTSला फक्त 10वी पासवरती तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. 18 ते 25 वर्ष वयोमर्यादा आहे. ही पोस्ट फक्त 10वी पासवरती आहे. त्यानंतर ट्रेड्समॅन मेडची पोस्ट आहे, ही देखील पोस्ट फक्त 10वी पासवरती आहे. याला सर्वात जास्त 300+ जागा आहेत. ट्रेड्समॅन मेडसाठी 18 ते 25 वर्ष वयोमर्यादा आहे. याला देखील फक्त 10वी पासवरती तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहेत ते करता येणार आहेत. तर अशा पद्धतीने एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे. एज रिलॅक्सेशन जसं की SC/ST साठी 5 वर्षे, OBC साठी 3 वर्ष, PWD याच्यामध्ये 10 ते 15 वर्षापर्यंत आहे. ESMला अजून त्यामध्ये 3 वर्षाची सूट असणार आहे. तर हे एज रिलॅक्सेशनचं कॉलम देखील तुम्ही पाहून घ्या. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ह्या पूर्ण जाहिरातीची. त्यानंतर आता आपण पुढची याची प्रोसेस जी आहे सिलेक्शनची ती पाहणार आहोत. याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे चॉईस ऑफ एक्झाम सेंटर. आता बघा तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तुम्ही 5 या ठिकाणी एक्झाम सेंटर जे आहेत या ठिकाणी चॉईस करू शकतात फॉर्म भरताना. त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. आता परीक्षा कशी होईल? स्किल टेस्ट होईल, फिजिकल इंड्युसमेंट टेस्ट असणार आहे तुमची. तर कशा पद्धतीने सिलेक्शन असणार आहे बघा. स्टेज 1 दिले आणि स्टेज 2. कुठल्या कुठल्या पदांसाठी फक्त स्टेज 2च आहे, काही पदांसाठी स्टेज 1 देखील असणार आहे. स्टेज 1 जी आहे क्वालिफाईंग आहे बघा. जसं की मटेरियल असिस्टंटची जी पोस्ट आहे ग्रॅज्युएशनवरती, त्याला फक्त रिटर्न एक्झाम आहे, स्टेज 1 असणार नाही. त्यानंतर बघा JOA या ठिकाणी ही जी पोस्ट आहे JOA ज्युनियर ऑफिस असिस्टंट जी आहे पोस्ट, त्यासाठी टायपिंगची टेस्ट तुमची होणार आहे. क्वालिफाईंग नेचर असणार आहे, हिंदी किंवा इंग्लिश, आणि त्यानंतर रिटर्न एक्झाम होईल. त्यानंतर बघा CMD ही जी पोस्ट आहे यासाठी या ठिकाणी ड्रायव्हरची जी पोस्ट आहे ड्रायव्हिंग टेस्ट होईल. वर्बल क्वेश्चन अबाउट इंटरनल फंक्शन ऑफ हेवी अँड लाईट व्हेकलचे बद्दलचे प्रश्न विचारले जातील आणि रिटर्न एक्झाम होईल. त्यानंतर टेलिफोन ऑपरेटरसाठी या ठिकाणी बघा ट्रेड टेस्ट नाही, डायरेक्टली एक्झाम या ठिकाणी होणार आहे. फायरमॅन साठी बघा तुमचं फिजिकल होईल. कशा पद्धतीने क्वालिफाईंग असणार आहे? तुमची हाईट मागितली जाईल, हाईट विदाऊट शू 165 सेंटीमीटर पाहिजे फायरमॅनसाठी. त्यानंतर बघा कन्सेशन ऑफ 2.5 CME या ठिकाणी त्यांनी ST कॅटेगरीसाठी या ठिकाणी कन्सेशन दिलेलं आहे 2.5 सेंटीमीटरचं. त्यानंतर बघा चेस्ट लागेल तुमची अनएक्सपेंडेबल न फुगवता 81.5 सेंटीमीटर आणि चेस्ट फुगवता 85 सेंटीमीटर. अशा पद्धतीने याच्यामध्ये फरक पाहिजे. वेट 50 किलोग्रॅम मिनिमम तुमचं या ठिकाणी पाहिजे. हे झालं तुमचं फिजिकल मेजरमेंट. त्यानंतर तुमची फिजिकल इंडस्ट्रमेंट टेस्ट होईल. 1.6 किलोमीटरची रनिंग असेल फायरमॅनसाठी, 1.6 किलोमीटर रनिंग. कॅन्डिडेट अदर दॅन ESM आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी 6 मिनिटाचा टाईम असेल. फिमेल कॅन्डिडेट या ठिकाणी बघा जे अदर फिमेल कॅन्डिडेट त्यांना 8 मिनिट 26 सेकंदाचा टाईम आहे. त्यानंतर बघा त्याच्यानंतर अजून काय होईल? बिलो 40 इयर्स त्यांच्यासाठी 40 मिनिटाचा टाईम आहे. 40 ते 45च्या मध्ये असतील त्यांना 7 मिनिट 48 सेकंदाचा टाईम आहे आणि 45च्या वरचे जे असतील त्यांना 9 मिनिट 22 सेकंदाचा टाईम या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर बघा आता त्याच्यात ही तुमची रनिंग झाल्यानंतर तुम्हाला कॅरिंग अ पर्सन 63.5 किलोग्रॅमाचं डिस्टन्स, किलोग्रामचं वजनाचं घेऊन डिस्टन्स तुम्हाला 183 मीटरचं या ठिकाणी 90 सेकंड्समध्ये कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर 2.7 मीटरची वाईड डिच लँडिंग जी आहे ती देखील तुम्हाला त्याच्यावरनं लॉंग जम्प घ्यायचा आहे. क्लाइम्बिंग करायची तुम्हाला 3 मीटर्स व्हर्टिकल रोपवरनं हँड्स आणि फीटनं पायानी आणि हातानी वरती चढून जायचं आहे. तर ही फायरमॅनची टेस्ट झाली. त्यानंतर तुमची रिटर्न एक्झाम देखील फायरमॅनला असणार आहे. तर ही प्रोसेस आहे फायरमॅनसाठी. त्यानंतर कार्पेंटर आणि जॉइंटर त्यासाठी देखील बघा फर्निचर तुम्हाला बनवून दाखवायचं विथ प्रॉपर फिनिशिंग आणि वर्बल क्वेश्चनिंग देखील त्याच्याबद्दलचे तुमचे असतील, ज्याच्यामध्ये वूड आणि फर्निचरबद्दल क्वेश्चन्स असतील कार्पेंटरसाठी आणि रिटर्न एक्झाम देखील असेल. त्यानंतर पेंटरसाठी पेंटिंग तुम्हाला करून दाखवायचं आहे आणि वर्बल क्वेश्चन्स देखील विचारले जातील आणि रिटर्न एक्झाम देखील असेल. त्यानंतर बघा MTS साठी 10वी पासची जी पोस्ट आहे याला कुठलीही तुमची स्किल टेस्ट असणार नाही, फक्त रिटर्न एक्झाम जी आहे ती घेतली जाईल. तर अशा पद्धतीची या ठिकाणी ही आतापर्यंतच्या पोस्टची माहिती आपण बघितली. त्यानंतर पुढची शेवटची पोस्ट आहे बघा ट्रेड्समॅन मेटची. याच्यासाठी देखील तुम्हाला रिटर्न एक्झाम आहे, परंतु तुमचं स्किल टेस्ट देखील होईल, ज्याच्यामध्ये बघा फिजिकल इंडस्ट्रमेंट टेस्ट होईल.
या ठिकाणी उंची वगैरे त्यांनी सांगितलेलं नाही. डायरेक्टली तुमचं ट्रेसमेंट मेटसाठी फिजिकल होईल. याच्यामध्ये 1.5 किलोमीटरची रनिंग आहे 6 मिनिटासाठी. त्यानंतर वेट 50 किलोग्रॅमाचं, डिस्टन्स तुम्हाला 200 मीटर 100 सेकंदामध्ये घेऊन जायचं आहे 50 किलोग्रॅमचं. त्यानंतर बघा कॅटेगरी वाईज या ठिकाणी दिलेलं आहे. हे देखील तुम्ही पाहून घ्या प्रत्येक एजनुसार आणि कॅटेगरीनुसार. आणि फिमेल कॅन्डिडेट देखील या पदासाठी अप्लाय करू शकतात. त्यांना देखील बघू शकता या ठिकाणी रनिंग असेल 1.5 मीटरची, म्हणजे 1.5 किलोमीटर 8 मिनिट 26 सेकंदाची त्यांना रनिंग असेल. आणि त्यांना देखील 50 किलोग्रामचं वेट घेऊन जायचं 200 मीटर. त्यांना वेळ जास्त आहे 3 मिनिट 45 सेकंद. अशा पद्धतीचं हे ट्रेसमेंट मेटसाठी तुमचं फिजिकल एंडर्समेंट टेस्ट होईल. फिजिकल मेजरमेंटची टेस्ट या ठिकाणी त्यांनी गरज दाखवलेली नाही आणि रिटर्न एक्झाम तुमची घेतली जाईल. त्यानंतर बघा डिटेल सिलेबस रिटर्न एक्झामसाठी पोस्ट वाईज कशा पद्धतीने आहे. जसं की पहा आता या ठिकाणी त्यांनी म्हटलं सिलेबस फॉर पोस्ट लेवल 1 आणि लेवल 2 मॅट्रिक लेवल स्टँडर्डचे, जसं की MTS असेल. MTS साठी बघा जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग, न्यूमेरिक ॲप्टिट्यूड. त्यानंतर बघा जनरल इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस. या ठिकाणी बघा क्वेश्चन्स कसे आहेत. 150 क्वेश्चन 150 मार्क्स, 2 तासाचा वेळ आहे याच्यामध्ये. तर हा सिलेबस जो आहे या ठिकाणी त्यांनी पे लेवलनुसार आणि एज्युकेशन लेवलनुसार या ठिकाणी दिलेला आहे. 10+2 ची जी पोस्ट आहे त्यांना या ठिकाणी अशा पद्धतीचा सिलेबस आहे, 2 तासाचा वेळ आहे. त्यानंतर बघा ग्रॅज्युएट लेवलच्या ज्या पोस्ट आहेत त्यांना देखील सेमच या ठिकाणी आहे, परंतु या ठिकाणी सिलेबसमध्ये सब्जेक्टमध्ये थोडेसे चेंजेस आहेत. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे की या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील आणि याच्यामध्ये इंग्लिश आणि हिंदी दोन्ही भाषेमध्ये प्रश्न असतील. या ठिकाणी बघा इंग्लिश आणि हिंदी अशा पद्धतीने असेल, मराठीमध्ये एक्झाम नाही. त्यानंतर OMR बेस या ठिकाणी तुमचं या ठिकाणी सिलेक्शन जे आहे केलं जाईल आणि याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग 0.25 इतकी असणार आहे रॉंग आन्सरसाठी, हे देखील लक्षात राहू द्या. आता डिटेलमध्ये सिलेबस देखील त्यांनी दिला आहे बघा या PDF फाईलमध्ये. जसं की जनरल इंग्लिशमध्ये काय विचारलं जाईल तेही दिलेलं आहे, जनरल अवेअरनेसमध्ये काय विचारलं जाईल तेही तुम्हाला पाहायला भेटेल. तर ही पूर्ण जाहिरात वाचून तुम्हाला त्याचा स्टडी करता येणार आहे. त्यानंतर बघा पोस्टिंगसाठी या ठिकाणी म्हटलेलं आहे तर कॅन्डिडेट विल रिक्वायर टू इंडिकेट देअर चॉईस ऑफ रिझन फॉर पोस्टिंग इन ऑर्डर प्रेफरन्स. तुम्हाला बघा पोस्टिंगसाठी प्रेफरन्स देखील देता येणार आहे. तुम्ही एखादं रिझन या ठिकाणी पोस्टिंग देऊ शकता, तुम्हाला कुठं पोस्टिंग पाहिजे त्यासाठी चॉईस देखील देऊ शकता. दिस इन्फॉर्मेशन विल बी युटिलाइज बाय सेंट्रल रिक्रुटमेंट सेल CO आर्मी ऑर्डनन्स कॉर्प सेंटर सिकंदराबाद अँड डिटरमाइन द प्लेस ऑफ पोस्टिंग. तर हे तुम्हाला फॉर्म भरताना तुम्ही या ठिकाणी देऊ शकतात. बाकीचं याच्यामध्ये संपूर्ण अजून त्यांनी जनरल क्वेश्चन्स दिलेले आहे, जनरल माहिती दिलेली आहे, ती तुम्ही एकदा वाचू शकतात. संपूर्ण PDF फाईलची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथून तुम्हाला पाहता येईल. तर अशा पद्धतीची ही भरती आहे. 700+ वॅकेन्सी आहे. सिलेबस वगैरे सिलेक्शन प्रोसेस सर्व सांगितले. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. बघा 2 डिसेंबरपासून ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू होतील. ही वेबसाईट आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती क्लिक केलं की इथून तुम्हाला न्यू अकाउंट बनवून या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करता येणार आहे. अजून ॲप्लिकेशन चालू झाले नाही, 2 डिसेंबरपासून ॲप्लिकेशन याचे चालू होतील. तर संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी आता दिलेली आहे. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ही तुम्हाला PDF फाईल भेटून जाईल. धन्यवाद.